नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनेलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आज आपण आफ्रिका खंडाविषयीचे काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरे बघणार आहोत. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला तर मित्रांनो, वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. आपला पहिला प्रश्न आहे, आफ्रिका खंड हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात कितव्या क्रमांकाचे आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने असं विचारले तर दुसऱ्या क्रमांकाचा खंड आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? तर जगातील सर्वात जास्त लांबीची नदी ही नाईल नदी आहे. पुढचा प्रश्न, इजिप्शियन संस्कृतीचा विकास कोणत्या खंडात झाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आफ्रिका खंडात इजिप्शियन संस्कृतीचा विकास झाला. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, मादागास्कर बेट आफ्रिकेच्या कोणत्या दिशेस आहे? तर मादागास्कर बेट हे आफ्रिकेच्या आग्नेय दिशेस आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आग्नेय. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, आफ्रिका खंडाच्या उत्तरेस काय आहे? तर आफ्रिका खंडाच्या उत्तरेस युरोप खंड आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, आफ्रिका खंडाच्या वायव्येस काय आहे? तर आफ्रिका खंडाच्या वायव्येस ॲटलास पर्वत आहे. पुढचा प्रश्न, टुबक्कल पर्वत शिखराची उंची डॅश मीटर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4165 मीटर आहे. कुठल्या पर्वताची विचारलं तर टुबक्कल पर्वत शिखराची उंची 4165 मीटर आहे. पुढचा प्रश्न बघूया. आफ्रिकेच्या पूर्वेला काय आहे? तर आफ्रिकेच्या पूर्व दिशेला इथिओपिया पठार आहे. कोणते पठार आहे? तर इथिओपिया पठार आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, ॲटलास पर्वत व इथिओपिया हे पठार यांच्या दरम्यान डॅश वाळवंट आहे. तर कोणते वाळवंट आहे? तर सहारा वाळवंट आहे. ॲटलास पर्वत व इथिओपियाचे पठार यांच्या दरम्यान सहारा वाळवंट आहे. पुढचा प्रश्न बघूया. सहारा वाळवंटात कोणत्या ज्वालामुखी पर्वत आहे? कोणता ज्वालामुखी पर्वत आहे? तर तिबेस्ती. कोणता ज्वालामुखी पर्वत आहे? तर तिबेस्ती हा ज्वालामुखी पर्वत आहे. कोठे? तर सहारा वाळवंटात. पुढचा प्रश्न आहे, आफ्रिका खंडाच्या पूर्व भागात दक्षिणोत्तर डॅश लांबीची खचदरी आहे. किती लांबीची आहे? तर 6400 मीटर ची लांबीची कचदरी आहे. किती? तर 6400 मीटर. पुढचा प्रश्न, डॅश हे आफ्रिकेतील सर्वात मोठे सरोवर आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आहे व्हिक्टोरिया सरोवर. व्हिक्टोरिया सरोवर हे आफ्रिकेतील सर्वात मोठे सरोवर आहे. पुढचा प्रश्न, खचदरीच्या डॅश भागात किती
किली भागात किली मांजारो व केनिया हे ज्वालामुखी पर्वत आहेत. त्या प्रश्नाचं उत्तर आहे खचदरीच्या पूर्व भागात. उत्तर काय आहे? पूर्व. खचदरीच्या पूर्व भागात किली मांजारो व केनिया हे ज्वालामुखी पर्वत आहे. कोणत्या भागात? तर पूर्व भागात. पुढचा प्रश्न, आफ्रिकेतील कोणत्या पर्वताची उंची सुमारे 5895 मीटर आहे? त्या प्रश्नाचं उत्तर आहे किलीमांजारो. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर किलीमांजारो या पर्वताची उंची 5895 मीटर आहे. पुढचा प्रश्न, आफ्रिका खंडामध्ये कोणत्या बेटाचा समावेश होत नाही असे विचारले? त्या प्रश्नाचं उत्तर आहे अंदमान. आफ्रिका खंडामध्ये अंदमान बेटाचा समावेश होत नाही. पुढचा प्रश्न, हिंदी महासागरात कोणत्या बेटाचा समावेश होत नाही असे विचारले? त्या प्रश्नाचं उत्तर आहे हिंदी महासागरात मलाबो या बेटाचा समावेश होत नाही. तर मलाबो हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, आफ्रिका खंडातून कोणते वृत्त जाते? तर आफ्रिका खंडातून विषुववृत्त, कर्कवृत्त आणि मकरवृत्त जाते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 यापैकी सर्व वृत्त आफ्रिका खंडातून जाते. कोणते? तर विषुववृत्त, कर्कवृत्त आणि मकरवृत्त. पुढचा प्रश्न, आफ्रिका खंड हे कोणत्या गोलार्धात येते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आफ्रिका खंड हे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 उत्तर व दक्षिण गोलार्धात येते. आफ्रिका खंड हे उत्तर व दक्षिण गोलार्धात येते. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, आफ्रिका खंडाचे हवामान डॅश आहे. कसे आहे? तर आफ्रिका खंडाचे हवामान हे उष्ण आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे उष्ण. पुढचा प्रश्न, सहारा कलहारी वाळवंटी प्रदेशात वार्षिक पर्जन्यमान डॅश असते. किती असते? तर 200 मिमी. 200 मिमी असते. पुढचा प्रश्न, आफ्रिका खंडात सॅवेना म्हणजे काय? तर आफ्रिका खंडात सॅवेना म्हणजे गवताळ प्रदेश. पुढचा प्रश्न, सॅव्हाना येथे पर्जन्यमान 750 मिमी ते 1500 मिमी असते. तेथे पाऊस केव्हा पडतो? तर तेथे पाऊस उन्हाळ्यात पडतो. पुढचा प्रश्न, झैरे नदीच्या खोऱ्यात वार्षिक पर्जन्यमान 1500 मिमी ते 2000 मिमी इतके असते. तेथे पाऊस केव्हा पडतो? तर तेथे दररोज पाऊस पडतो. कुठे? तर झैरे नदीच्या खोऱ्यात. पुढचा प्रश्न, आफ्रिकेतील कोणत्या नदीचा उगम व्हिक्टोरिया सरोवरातून होतो? तर आफ्रिकेतील नाईल नदीचा उगम व्हिक्टोरिया सरोवरातून होतो. तर उत्तर आहे नाईल नदी. पुढचा प्रश्न बघूया, नाईल नदी कोणत्या देशात वाहते? देशात नाही, दिशेस पाहिजे होतं इथे.
नाईल नदी कोणत्या दिशेस वाहते? तर नाईल नदी ही उत्तर दिशेस वाहते. पुढचा प्रश्न, डॅश नदीने नुबियन वाळवंटात बारमाही पाणीपुरवठा केला आहे? कोणत्या नदीने? तर नाईल नदीने. नाईल नदीने नुबियन वाळवंटात बारमाही पाणीपुरवठा केला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या नदीच्या खोऱ्यात दररोज पाऊस पडतो? तर झैरे नदीच्या खोऱ्यात दररोज पाऊस पडतो. पुढचा प्रश्न बघूया, डॅश नदीवरील व्हिक्टोरिया धबधबा पर्यटकांचे आकर्षण बनले आहे? कोणत्या नदीवरील? तर झांबेझी. झांबेझी या नदीवर व्हिक्टोरिया धबधबा पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. पुढचा प्रश्न, सहारा वाळवंटाच्या दक्षिण भागात पाणीपुरवठा करते? तर नायजर सहारा वाळवंटाच्या दक्षिण भागास पाणीपुरवठा करते. नायजर हे नदीचे नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या नदीमध्ये खूप सुसर आहेत? तर लिम्पोपो या नदीमध्ये खूप सुसरी आहेत. पुढचा प्रश्न, आफ्रारा तेल्यामाड वृक्ष आफ्रिकेतील कोणत्या वनात मिळतात? तर उत्तर आहे विषुववृत्तीय सदाहरित वनामध्ये मिळतात. पुढचा प्रश्न, हत्ती, गोरिला, चिंपांजी, जिराफ प्राणी आफ्रिकेच्या कोणत्या वनात आढळतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सॅव्हॅना गवताळ प्रदेशामध्ये हत्ती, गोरिला, चिंपांजी, जिराफ हे प्राणी आढळतात. पुढचा प्रश्न, झैरे नदीचे खोरे हा प्रदेश आफ्रिकेतील कोणत्या प्रकारात येतो? तर दलदलयुक्त प्रकारात येतो. पुढचा प्रश्न, आफ्रिका खंडाच्या वाळवंटाच्या सीमेलगत ही मृदा आढळते. कोणती? तर तपकिरी. आफ्रिका खंडाच्या वाळवंटाच्या सीमेलगत तपकिरी मृदा आढळते. पुढचा प्रश्न, आफ्रिका खंडातील नायजर नदीच्या खोऱ्यात कोणती मृदा आढळते? तर आफ्रिका खंडातील नायजर नदीच्या खोऱ्यात काळी मृदा आढळते. तर उत्तर काय आहे? तर काळी मृदा. पुढचा प्रश्न बघूया, आफ्रिका खंडातील कोणत्या प्रकारच्या मृदेमध्ये कापूस, ऊस ही पिके घेतात? तर आफ्रिका खंडातील काळी प्रकारची मृदेमध्ये कापूस, ऊस इत्यादी पिके घेतात. तर उत्तर काय आहे? तर काळी मृदा. पुढचा प्रश्न बघूया, विषुववृत्तीय भागात लोहयुक्त कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर तांबड्या प्रकारची मृदा आढळते. पुढचा प्रश्न बघूया, आफ्रिका खंडाच्या या भागातील विविध खनिजाचे साठे आढळतात. कोणत्या भागात? तर दक्षिणेकडील भागात. आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील भागातील विविध खनिजाचे साठे आढळतात.
पुढचा प्रश्न बघूया. आफ्रिकेतील वॅटरस्ट्रँड येथे डॅश मोठ्या खाणी आढळतात. कशाच्या खाणी आढळतात? तर सोन्याच्या. त्या प्रश्नाचं उत्तर आहे सोन्याच्या खाणी आढळतात. पुढचा प्रश्न. आफ्रिकेतील कांगोमध्ये डॅश मोठ्या खाणी आढळतात. त्या प्रश्नाचं उत्तर आहे तांब्याच्या. पुढचा प्रश्न. आफ्रिकेतील किबर्ले येथे डॅश मोठ्या खाणी आहेत. कशाच्या खाणी आहेत? हिऱ्याच्या. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर हिऱ्याच्या खाणी आहेत. पुढचा प्रश्न. आफ्रिकेतील झांबियामध्ये डॅश मोठ्या प्रमाणात आढळते. तर झांबियामध्ये कोबाल्ट मोठ्या प्रमाणात आढळते. त्या प्रश्नाचं उत्तर आहे कोबाल्ट. पुढचा प्रश्न. आफ्रिकेच्या घाणामध्ये या मोठ्या प्रमाणावर आढळते. तर घाणामध्ये मॅग्नीज मोठ्या प्रमाणात आढळते. पुढचा प्रश्न बघूया. आफ्रिकेमध्ये हत्ती गवतासाठी कोणते फळ प्रसिद्ध आहे? आफ्रिकेमध्ये हत्ती गवतासाठी कोणते वन प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मिश्र व शुष्क. उत्तर काय आहे? मिश्र व शुष्क. पुढचा प्रश्न. आफ्रिका खंडातील पर्यावरणीय समस्या कोणती आहे? तर यापैकी सर्व कोणत्या आहेत? तर निर्वनीकरण, हवा प्रदूषण आणि वाळवंटीकरण या तीनही आफ्रिका खंडातील पर्यावरणीय समस्या आहेत. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी सर्व. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. शेअर करा आणि कमेंट करा. चला तर मित्रांनो, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.